102 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर. श्रोते हो, नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त या विशेष कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा हा विशेष कार्यक्रम ऐकूयात. यामध्ये सहभागी आहेत कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे आणि विद्यार्थी आराध्या पाटील, सुरभी मुसळे, श्रेया चाटे, नंदिनी नागरगोजे, अक्षरा मठपती आणि ज्ञानेश्वरी सूर्यवंशी. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात कार्यक्रम भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. संत नामदेव यांचा जन्म इसवी सन पूर्व 1270 मध्ये नरसीबामणी जिल्हा हिंगोली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी आणि आईचे नाव गोनाई होते. त्यांचे वडील दर्जी होते. संत नामदेव यांचे संपूर्ण बालपण पंढरपुरात गेले. त्यांना लहानपणापासूनच विठ्ठलावर श्रद्धा होती. त्यांनी विठ्ठलावर एक अभंग लिहिलेला आहे, तो म्हणजे माझा विठ्ठलू सावळा, गोपालू सावळा, सर्वांनी सुंदरू माझा पांडुरंग सावळा. या अभंगात त्यांनी विठ्ठलाच्या रूपाचे केलेले वर्णन ऐकले की मनाला शांती मिळते. मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी ते एक होते. त्यांनी पंजाबी व वज्र भाषेमध्ये काव्य रचली. शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब आहेत त्यांच्या 61 अभंग समाविष्ट आहेत. यावरून त्यांच्या विचारांची व्यापकता कळते. भक्त शिरोमणी संत नामदेव यांचे गुरु संत ज्ञानेश्वर होते. आपल्या कीर्तनामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता. संत ज्ञानेश्वरांसोबत त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. पंजाब, गुजरात, राजस्थान पर्यंत त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण पोहोचवले. याचमुळे त्यांना उत्तर भारताचे पहिले वारकरी म्हणतात. त्यांचे सुमारे 2500 अभंग आजही उपलब्ध आहेत. त्यांनी नामस्मरण व मानवता यावर भर दिला. त्यांची शिकवण अशी होती, नाकारावा व सर्व धर्म समभाव आणि माणुसकी हाच खरा धर्म. नाम विठ्ठलाचे घेता घेता भावसागर तरला, नाम विठ्ठलाचे घेता घेता भावसागर तरला, संत नामा म्हणे म्हणजेच विठ्ठलाचे नाव घेतल्याने माणूस या संसार सागरातून पार होऊ शकतो, हा त्यांचा विश्वास होता. इसवी सन 1350 रोजी संत नामदेव श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ आपल्या कुटुंबासह संजीवनी समाधी घेतली. श्रोते हो, संत नामदेवांनी जाता जाता आपल्याला एकच संदेश दिला आहे की हाताने काम मुखाने नाम. आजही आषाढी कार्तिकेच्या वारीत लाखो वारकरी त्यांचेच अभंगात पंढरीला जातात. त्यांचे जीवन आपल्याला हे सांगते की देव मंदिरात नाही तो माणसाच्या सेवेत आहे, देव मंदिरात नाही तो माणसाच्या सेवेत आहे. अशा महान संताला माझा कोटी कोटी राम. जय हरी विठ्ठल.